डोंबिवलीतील भाल गावात 2 दिवसांपूर्वी बैलांची झुंज लावण्यात आली। या ठिकाणी एक युवक बैलाच्या हल्ल्यात थोडक्यात बचावला। कायद्याने पशूंच्या झुंजीवर बंदी असतानाही भालगावात अशा प्रकारे बैलांच्या झुंजीची स्पर्धा ठेवण्यात आली होती। या व्हिडिओत तुम्ही पाहिलं असेल तर बैलांच्या या झुंजीच्या आधी एक युवक बैलाला प्रवृत्त करत असताना बैलाने त्याच्यावर हल्ला केला। मात्र इतर उपस्थित लोकांच्या सतर्कतेमुळे हा तरुण बैलाच्या हल्ल्यापासून बचावला गेला। यापूर्वी जानेवारी 2008 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रथेवर बंदी आणली होती। मात्र योग्य त्या मार्गदर्शक नियमांचं पालन केल्यास हा खेळ खेळता येऊ शकेल असं सांगत ही बंदी अवघ्या 4 दिवसातच उठवली गेली होती। आणि एकूणच आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, आपण बघतोय की पशूंच्या झुंजीमुळे एकाचा खरं तर जीव गमवावा लागला असा एका तरुणाला, आणि अशा प्रकारच्या खरं तर ह्या ज्या पशूंच्या झुंजी असतात त्याच्यावरती निर्बंध लादता यावे हे देखील सांगितलं गेलं होतं। मात्र ही बंदी देखील उठवण्यात आली होती। काय सांगाल या संपूर्ण घटनेबद्दल? मुद्रा, जसं आपल्याला माहिती आहे की पशूंची झुंज लावणं हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशापासून बंद आहे। साधारण 2014ला न्यायालयाने आदेश दिला होता। महाराष्ट्र असेल किंवा तामिळनाडू म्हणजे जवळपास देशातल्या 6 ते 7 राज्यांमध्ये बैलांची झुंज लावणं हा एक पारंपरिक प्रकार होता। पण काही संघटना ज्या आहेत पशूंच्या त्यांनी यावरती आक्षेप घेतला होता। त्यांनी जो काही डेटा दिला होता त्यानुसार असंख्य लोक यामध्ये जखमी होतात, काही लोकांना यामध्ये प्राण गमवावा लागतो। अशा परिस्थितीमध्ये न्यायालयाने यावर बंदी आणली होती। पण डोंबिवलीतले भाल गाव जे आहे त्या ठिकाणी अजूनही अशा प्रकारच्या झुंज सुरू असतात। दरवर्षी दिवाळीच्या दरम्यान या झुंजी लावल्या जातात। तिकडच्या भालगावाचे लोक त्यांचं म्हणणं आहे की आमचा हा पारंपरिक खेळ आहे आणि तो आम्ही असाच सुरू ठेवणार आहोत। पण मुळात अशा पद्धतीनं जे हायकोर्टाने ज्या गाईडलाईन्स दिल्या आहेत त्या कुठेही न पाळता आणि मुळात अशा झुंजी करणं या कायद्याने बंधनकारक असताना देखील अशा पद्धतीच्या खेळ खेळणं हे कुठेतरी त्या स्थानिक ग्रामस्थ जे आहेत त्यांच्या जीवाला धोका निर्माण करणारे आहेत हे ते स्थानिक लोक विसरत आहेत। पण तरी त्यांचं म्हणणं आहे की आमचा हा पारंपरिक खेळ आहे आणि तो आम्ही असाच सुरू ठेवणार आहोत। बरोबर आहे अजित, पारंपरिक खेळ म्हणून ह्या अशा प्रकारच्या झुंजी खेळवल्या जातात। धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।